शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत. पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती. राज्यसभेची निवडणूक लढवणार असं शरद पवारांनी सांगितलं. राज्यसभेबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, राऊतांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांचा एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा दिल्ली दौरा. फडणवीसांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट. सदिच्छा भेट असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अजितदादांची परंपरा कायम. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा जनता दरबार. सहयोग सोसायटीमध्ये नागरिकांची गर्दी. सुनेत्रा पवारांनी समस्या जाणून घेतल्या. शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार. पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार. पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, डॉक्टरांची माहिती. मंत्रालयात झिरवाळांच्या दालनामध्ये लाच प्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावर सुद्धा आरोप. वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाळांच्या सचिवाचा दावा. तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप. भाजपला राष्ट्रपती, राज्यपाल, मुस्लिम चालतात, मात्र परभणीच्या महापौराला विरोध करणं हे भाजपचं ढोंग. सामनातून टीका. परतवाडा पुणे एसटी बसचे चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत. चालकानं मद्यप्राशन करून बस चालवली. प्रवाशांनी खामगाव आगारात तक्रार केल्यानंतर गोंधळ. मुंबईसह मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण, ठाण्यासाठी लवकरच जलमेट्रो धावणार. 10 जलमार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यात. जलमेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार. मुंबईमध्ये मार्चमध्ये म्हाडाच्या 5000 घरांसाठी सोडत. बहुतांश घरं अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी. 2500 घरं पत्राचाळीमध्ये असल्याची माहिती. सरकारी शाळांमध्ये आता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तरं. राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता. 165 कोटींचा निधी पुरवणार.